मराठी शिकायला वेळ मागितला तर आम्ही वेळ देणार, प्रताप सरनाईकांची माहिती. तर कुणाचीही मुजोरी सहन करणार नसल्याचा दिला इशारा. दिव्यांगांसाठी, शेतमजुरांसाठी शिंदेंसोबत जाण्यास काय हरकत? प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचं विधान. तर निरोप आल्यास शिंदेंसोबत नक्की चर्चा करू, विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केली भूमिका. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराजीच्या चर्चांना केनेकरांकडून पूर्णविराम. कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी भावनिक स्टेटस ठेवलं, संजय केनेकरांनी केलं स्पष्ट. संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या विधान परिषदेसाठी उमेदवाराचं नाव घोषित होणार. तर संख्याबळानुसार आमच्याकडे एकच जागा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला. बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. हल्ल्यानंतर जैब अन्सारी पळून न जाता आणि घरी गेला. काळे कपडे घातले. आयसीसनुसार हल्ल्यानंतर व्हिडिओ करत असल्याचा पोलिसांना संशय. मीरा रोड प्रकरणात मोठा खुलासा. आणि पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान. दुपारी 1 वाजेपर्यंत 61% मतदानाची नोंद. आधीचाही रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता. परिवहन मंडळानं प्रत्येक तिकिटावर आता 2 रुपये स्वच्छता कर लागू केला आणि प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळलंय. एकीकडे महागाईनं सामान्य जनता होरपळते आणि असं असतानाच बसमध्ये पाऊल ठेवताच 2 रुपये अतिरिक्त मोजावे लागतायत. पण प्रश्न हा उरतो की हा पैसा जातो कुठं? कारण सावंतवाडी डेपोची अवस्था पाहिली तर स्वच्छता हा शब्द तिथं केवळ कागदावरच उरल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहतोय की आता एसटी प्रशासनानं स्वच्छता कर या नावावर 2 रुपये प्रति तिकीट आकारायला सुरुवात केली आहे. मात्र राज्यातल्या डेपोची स्थिती पाहिली तर आपल्या दृश्यांमध्ये आपण सिंधुदुर्गातला सावंतवाडीचा डेपो पाहतोय. तेव्हा या डेपोमध्ये असलेलं कचऱ्याचं साम्राज्य पाहताना दिलेले 2 रुपये, प्रत्येक माणसाचे 2 रुपये जात आहेत कुठे हा प्रश्न पडतोय. वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. तापमान चक्क 45 अंशांच्या जवळपास गेलंय आणि आता शहरामध्ये शिकवणी वर्गाच्या वेळांमध्ये सुद्धा बदल केला गेला. शिकवणी वर्ग आता सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागानं याबद्दल निर्बंध लावले. त्याचबरोबर शिकवणी वर्ग ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या सूचनाही केल्या गेल्यात. गेल्या आठवडाभरापासून वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे. कालचं तापमान जे आहे 46.5 अंशावर गेलं आणि आज सुद्धा हे तापमान कायम राहणार की वाढणार अशी स्थिती निर्माण झाली असताना आज मात्र जिल्हा प्रशासनाने एक निर्णय काढलेला आहे आणि त्या निर्णयात म्हटलं आहे की जे खासगी शिकवणी वर्ग आहे आणि इतर जे शिक्षकांचे जे वर्ग आहे या वर्गांना सकाळच्या सुमारास आणि संध्याकाळच्या सुमारास घेण्यात यावं अशी ताकीद जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जे बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी आहे त्यांना ही सुविधा सोयीची व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या आधीच वर्धा जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्या सकाळी 7 ते 10च्या सुमारास करण्यात आल्या होत्या आणि आता मात्र या शिकवणी वर्गांवर सुद्धा निर्बंध लादण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हा जो निर्णय आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी घेण्यात आल्याचं एकंदरीत म्हटलेलं आहे. यासोबतच ज्या संस्था आहेत ज्या ठिकाणी हे शिकवणी वर्ग घेतला जाणार आहे त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या असं सुद्धा या आदेशात म्हटलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पंख्याची, पाण्याची आणि इतर सुविधा ज्या आहे त्या मिळणार आहे. नरेंद्र बते, न्यूज 18 मराठी, वर्धा. तापमान वाढीचा फटका खरं तर अनेक क्षेत्रांना बसतोय असं पाहायला मिळत आहे. साताऱ्यामध्ये कराड शहराचं तापमान 41.4 अंशांवर गेलंय आणि या कडाक्याच्या उन्हामुळे ग्राहक आता भाजी मंडईमध्ये येत नाहीत अशी फळ आणि भाजी विक्रेत्यांची तक्रार आहे. त्याचाही फटका बसतोय. कराडच्या छत्रपती शिवाजी भाजी मंडईतनं आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. वाढत्या तापमान वाढीचा आणि कडाक्याच्या उन्हाचा फटका हा अनेक क्षेत्रांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो. असाच फटका आपण सध्या आहोत म्हणजे कराडच्या
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमध्ये आणि या भाजी मंडईमध्ये पाहू शकतो की वेगवेगळ्या रंगाच्या या छत्र्या दिसत आहेत। या छत्र्या यासाठी उभ्या करण्यात आल्यात की भाजी विक्रेते हे उन्हापासून आपला बचाव व्हावा, संरक्षण व्हावं यासाठी ह्या छत्र्या वेगवेगळ्या रंगाच्या या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांनी फळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या आहेत। मात्र असं असलं तरी त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे आपल्या भाजीला आपल्या फळांना हा ग्राहक येण्याची। मात्र या ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे विक्रेते जरी भाजी मंडईत बसले असले तरी ग्राहक येताना दिसत नाही, लोक घराच्या बाहेर पडत नाही। याचं कारण म्हणजे कराड शहराचं तापमान 41.4 अंशाच्या पुढे गेलेलं आहे आणि हे 41च्या पुढे गेलेल्या तापमान वाढीमुळे लोक बाहेर येणार, ग्राहक भाजी मंडईमध्ये नाही। त्यामुळे याचा फटका आता आपल्याला भाजी विक्रेत्यांनाही बसताना पाहायला मिळत आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। आता कराडमधनं बातमी आहे, उन्हाचा तडाखा इथंही वाढतोय आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजने धरणातनं भीमा नदीमध्ये सोडलेलं पाणी आता पंढरपूरला येऊन पोहोचलंय आणि यामुळे पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा आदी परिसरात नागरिकांची तहान भागली जाणार आहे। उजनीतल्या पाण्यामुळे 14 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जातील, तर नदीकाठच्या गावाला आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होईल। याच बाबत थेट पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीवरनं आढावा घेतलाय प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। ऐन उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असतानाच उजनी धरणामध्ये मधून पाणी सोडण्यात आलेलं आहे। 1600 क्युसेकच्या विसर्गाने हे पाणी 4 दिवसापूर्वी सोडण्यात आले होते, ते आता भीमा नदी पात्रामध्ये दाखल झालेले आहे। त्यामुळे जे 14 बंधारे आहेत भीमा नदीवर ते आता भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याची तहान जी आहे ती भागणार आहे। शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे त्याची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळं शेतकरीला दिलासा मिळतोय आणि जी पाणी टंचाई वाटत होती ती सध्या तरी जून महिन्यापर्यंत दूर झालेली आहे। मात्र पाण्याचे नियोजन नागरिकांनी, शेतकऱ्यांनी करावे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होऊ नये। कारण हे पाणी जे आहे, कारण या मागच्या वर्षी उजनी धरण उणे 13 होते, ते आत्ता 13+ आहे। मात्र ही जे बाष्पीकरण होत आहे जे झपाट्याने, त्यामुळे पाण्याचा जो साठा आहे तो लवकरात संपण्याची शक्यता असल्या कारणाने पाण्याचे नियोजन होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। उन्हाची तीव्रता वाढली त्यामुळे आता दिलासा मिळावा म्हणून लिंबू सरबताचा आधार घेतला जातो। मात्र गेले वर्षभर अनुकूल वातावरण नसल्यामुळे लिंबू उत्पादनाला मोठा फटका बसला। धाराशिवमधले शेतकरी यामुळे चांगलेच संकटात सापडलेत। त्याचबरोबर उत्पादनामध्ये प्रति झाड 60 ते 70% घट झाली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या 500 हेक्टरवर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वाढत्या उन्हाच्या चटक्यापासून थोडासा दिलासा घ्यायचा म्हटलं की माणूस लिंबू सरबत घेतं, मात्र बाजारात लिंबाचे भाव जे आहेत ते 150 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत। आपण लिंबाच्या बागेत आलेलो आहोत आणि 10 रुपयाला एक नग अशी परिस्थिती लिंबाच्या बागेत सध्या म्हणजे सगळीकडे बाजारात गेलं तर पाहायला मिळते। मात्र लिंबू उत्पादक शेतकऱ्याची एक मोठी अडचण झालेली आहे की लिंबू जे आहे ते ज्या काळात म्हणजे लिंब उत्पादन व्हायचं होतं त्या काळात दसऱ्यामध्ये अतिवृष्टी किंवा त्या सगळं पाऊस काळ होता, त्या पाऊस काळात किंवा पुन्हा गारपीट, त्यानंतर एकदम थंडीचं वातावरण, त्यामुळं जी फळधारणा व्हायची ती फळधारणा झालेली नाही आहे। त्यामुळं लिंबाची जी आवक आहे ती उत्पादन जे आहे ते कमी आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, मला सांगा आता सध्या लिंबाला 150 रुपये भाव आहे, काय सगळी परिस्थिती लिंबाची? भाव आहे पण फळ नाही। हां या अवकाळीमुळे आणि त्याच्यामुळे तोर जळून गेला, त्यामुळे फळच लागलं नाही। फळच नाही, मग आता बाजार बिजार जायला म्हणलं तर कसं? आता कसं भाव आहे पण फळ नाही, लिंबूच नाही काय? लिंबूच नाही। 10 रुपयाला एक लिंबू जाते आता सध्या। हा 10 रुपयाला एक लिंबू जाते। बाजार माल किती निघेल तुमचा सगळा? माल काय आता निघायला अर्धा पण माल नाही निघणार, अर्धा पण माल नाही। नाही। बाजारात एक जर बघितलं खऱ्या अर्थानं तर लिंबाची मागणी 10 रुपयाला एक लिंबू आहे। मात्र जी फळधारणा जी असते ती फळधारणाच लिंबाला नसल्यामुळं आता नेमकं विकायचं काय असा प्रश्न आहे। 150 रुपये किलो जरी भाव लिंबाला दिसत असला तरी उत्पादनच कमी असल्यामुळं माल द्यायचा कुठून हा प्रश्न पडला आहे। वाढलेल्या भावाची चर्चा होते, मात्र याची सुद्धा चर्चा देखील शेतकरी करत आहे की आता नेमकं लिंबूच नाही तर विकायचं काय, असाच प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव।
गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 8 मका खरेदी केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 1 मे पासून प्रत्यक्ष मका खरेदीलाही सुरुवात होणार आहे. शासनानं मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कालावधी दिला आणि आतापर्यंत जिल्ह्यातल्या 659 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली. रवी सपाट जिल्हा पणन कार्यालयामार्फत दिनांक 10 एप्रिलपासूनच आपण मका खरेदीसाठी केंद्र कार्यान्वित केलेले असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्र हे मकासाठी आपण नियुक्त केलेले असून त्याद्वारे 659 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कालाखेरपर्यंत नोंदणी केलेली आहे. सध्या एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी कालावधी दिलेला असेल. त्यामध्ये सुद्धा पर्याप्त जर नोंदणी नाही झाली तर आम्ही शासनाकडे पुन्हा नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मागू. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. आता या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर सुद्धा होतोय. उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. सध्या शासनाकडून 25 गाव आणि 125 वस्त्यांवर 20 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. मात्र काही गावं अशी आहेत त्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे आणि तरीही शासनाचा टँकर पोहोचलेला नाही. नगर राहरा शहरा शेजारी असलेल्या मडदगाव इथं पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ग्रामपंचायतीला स्वखर्चानं टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा लागतोय आणि पाण्याचा टँकर विहिरीमध्ये सोडल्यावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होतीये असंही चित्र पाहायला मिळतं. टँकरचा प्रस्ताव आपण केलेला आहे. तो टँकर शासनाने लवकरात लवकर चालू करावा अशी मनापासून विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलजीवन मिशनचं 1 कोटी रुपयाचं काम जी अगदीच त्याचा दर्जा म्हणण्यापेक्षा ती काम अर्धवट झालेलं आहे आणि अर्धवट काम झाल्यामुळं त्यातल्या कुठल्याही प्रकारे कोणत्याही वस्तीला कोणत्याही गाव म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला देखील टाकीत पाणी सुद्धा येणं मुश्किल आहे आणि त्या विहिरीला देखील ज्या ठिकाणी विहीर घेतली त्या विहिरीला देखील पाणी नाही. पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये. आम्हाला पाणी आणण्यासाठी 2 किलोमीटर लांब जावं लागतं. कधी कधी पाणी आणण्यासाठी आमच्या कामाचा खाडा करून आम्हाला घरी आराम करावा लागतो. एक तर काम तर नाही पाणी पण नाही. त्याच्यामुळे पाण्याची खूप बिकट परिस्थिती. शासनाने आमची एवढीच विनंती की आमचे काम पाण्याची सोय करावी, लवकर टँकर चालू करावा किंवा जलजीवन काय मिशन ती योजना होती ती शासनाची त्यांनी ती योजना लवकरात लवकर चालू करावी. गावात शक्यतो पाणी प्यायला नाहीच आहे. सगळं वाड्या वस्त्यावरून लांबून आणावं लागतंय आणि त्या हिशोबाने पाण्याला कमी की 2 अडीच 3 घंटे जातात पाणी आणण्यासाठी. तिथून पुढं कामाचे खाडे तोडे आहेत काही वेळेस. बरं इथून नगर या म्हणशील कामावं लागतं आम्हाला. अहो कशाचं पाणी भेटत 2 टिपाडे भेटले झालं आणता येते काय सायकल एक चुंटी पाळातीन झालेली पोरगे कामावून येतं सकाळच्या पारी आणि ते पाण्याला आता दुधाचं पाण्याचे काय सोयी बदल एकल्या माणसं असले ते काय करी पाहिजे घेईन का